काय ग आजी, वरती पार्टी सुरू आहे आणि आपण देवळात जायचं नाहीतर गार्डन मध्ये जायचं? हो का? मग चिंगी तुला पार्टीला जायचंय का? मग तू जा ना वरती. अगं आम्ही म्हातारी माणसं, आम्ही पार्टीला येऊन काय करणार आहोत? आणि आज देवळात ना भजनाचा कार्यक्रम आहे, मग आम्ही तिथेच बसू ना. अगं आम्हाला पार्टी काय आणि भजन काय एकूण एकच. कसला विचार करतेस चिंगी? पार्टीला जायचंय का तुला? हा हाय चिंगी, हॅपी बर्थडे चिंगी. हाय चिंगी, हॅपी बर्थडे चिंगी. हाय चिंगी. हाय चिंगी. ए श्री, इथे काय ग चिंगी, काय झालं? काय काम आहे का? लवकर सांग ना, तुझ्या बर्थडे पार्टीला जायचे. जा, पण वरती काय काय होत आहे त्याची सगळी माहिती पाहिजे मला. का? कारण माझा बर्थडे आहे ना. तूच ये ना वरती, सगळं सोपं आहे. हे सांगते तेवढं कर गपचूप, मला सगळी माहिती पाहिजे. मी नाही करणार, तूच कर. नक्की नाही करणार? हो नक्की. नक्की 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 नक्की. अच्छा, मग वेळ आलीच आता तुझ्या आईला सांगायची का तू क्लासमध्ये खडू खातोस. जा तू, जा पार्टीला जा, बाकी बघते मी आईला सांगायचं की नाही. चिंगी, तू जे सांगितलेलं मी करतो, पण ते माझ्या मम्मीला नको सांगू, प्लीज प्लीज. अरे लवकर करा, मुला येऊक झाली. हो रे. अगं बाई, फिरायला लागलं राघवा. अरे बघ ना, फिरते ते वर्षा. अगं बाई, कसं फिरते ते मला कळलंच नाही. छान झालंय, मस्त ना. हे बघ माई, वा वा आनंदी, तू काय ग, कमाल आहे कमाल. अरे आली का रे पोरा? अरे माहिती काय, कसं फिरते ये बोला बोला. वेलकम. या बाबू, ये श्री, बस बस बसा ताई. हा रे, घ्या. नाही आली चिंगी? सगळं माझ्यामुळेच झालंय. नाही आनंदी, तुझ्यामुळे नाही झालंय, माझ्यामुळेच झालंय. एवढा काय रुसवा धरून बसायचा नाही. बाबाला माफ करून यायला हवं होतं ना. नाही, सगळं माझ्यामुळेच झालंय. आपण आज चिंगीचा वाढदिवस साजरा करतोय आणि चिंगीच नाहीये घरात. मला वाटलं येईल ती, माझ्यावर चिडेल, रागवेल. सहन केलं असतं मी हसत हसत. यायला हवं होतं तिने. आपण आता स्वतःला समजावायला हवं की नाही येणार ती. नाही आली ना ती, नको येऊ दे. पण तिच्या निमित्ताने एवढे बाळगोपाळ जमलेत ना आपल्या घरी, छान खात आहेत. तिचा वाढदिवस करतोय की आपण साजरा, करतोय ना वाढदिवस साजरा. करतोय. मला नाही वाटत ती येईल. आपण केक कापून घेऊया. आई, पण जा राघवा, केक घेऊन ये. बसा, खाली बसा. ये ग ये, माझी नवीन मैत्रीण आली.
ये ग ये इकडे ये. ही चिंगी नाहीये, माझी नवीन मैत्रीण आहे. मला माहितीये हिचं नाव चिंगी नाहीये ती चिंगीपेक्षा जरा उंच आहे, एवढीशी उंच आहे ना. हा आणि बघ ते कपडे पण वेगळेच घातले. चिंगीचे आहेत का ते म्हणते. सुने खाऊया. मी केक घेऊन येतो. छान खाल्लं तर सगळ्यांनी. शाबास. आवडलं? अरे वा. दादा दे. बरं ऐका बाळांनो, आज की नाही चिंगीचा बर्थडे आहे. पण चिंगी ना रुसली आहे म्हणून ती आज घरीच नाहीये. मग आता हा केक कोण कापणार आणि कोण पहिला घास खाणार है ना. मग आपण असं करूया, आपण तुमच्या सगळ्यांच्या हाताने केक कट करूया आणि सगळेजण पहिला घास खाणार. मी इथे असून मला सोडून सगळे केक कापणार. अब्बा हा तर मला सांगा, केक कट कोण करणार? हात वर करता. अहो काय करताय? थांबा. मदत करतो, थांब ना. नाही मी आवरते, माई यातलं आवरतीये, मी हे आवरून घेईन. हे बघा तुमची पण धावपळ झाली ना खूप. पण नाही गं, अहो थांब. धावपळ तर होणारच. रुसलेली लेक घरी परत आलीये ना. आनंदी काय मदत करू? तू करणार मदत? हो. जा मावशीला जाऊन मदत कर. थांब, राहू दे म्हटलं ना, मी करतो. जा. आई आनंदी. आई या आत या. चिंगीच्या दुसऱ्या वाढदिवसाला आई आली होती. त्यानंतर आत्ताच येते. अगं आनंदी, मी चिंगीला गिफ्ट देण्यासाठी आलीये. तुमची नात आली आहे ना घरात, मग नातीच्या आजीने नको का यायला घरात? या आत या. अगं बाई,
आता कळलं का नातीचा वाढदिवस आहे ते. उशिरा आलात पाटकर. आनंदी, पाहुणे आलेत. केकचा तुकडा असेल तर दे त्यांना. ओ विहीणबाई, तुमच्याकडचा केक खायला आलो नाहीये, तुम्हाला जाब विचारायला आलोय. बाबा काय झालं? काय झालं? अरे पोर आधीच घरातल्या त्रासाला कंटाळून घर सोडून आली आणि ती घरी परत येत नाही म्हटल्यावर तिला पार्टीचं आमिष दाखवून घेऊन आलास. अरे अशी पार्टी देऊन चिंगीबाबत जे वागलास ना ते पुसलं जाणार नाहीये. अरे पैसे खर्च करून मुलांचं मन जिंकता येत नाही. अहो पाटकर, का आमिष दाखवू आम्ही आमच्या मुलीला? ती नात आहे आमची. तिला माहिती आहे हे तिचं घर आहे आणि आम्ही तिची माणसं आहोत. हो, पण त्या घरातल्या माणसांना आणि घराला कळत नाही ना कोण आपलं कोण परक. ते काही नाही, चिंगी जोवर स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत मी तिला इथं पाठवणार नाही. उद्या सकाळी उठल्यावर पुन्हा इथं रडायला नको म्हणून मी चिंगीला खाली घेऊन जाणार आहे. बाबा, नाही, ठीक आहे. दादा काय ठीक आहे अरे. वर्ष थांब. न्या तुम्ही. अहो नाही, चिंगीवर त्यांचा पण तितकाच अधिकार आहे. त्यांची नात आहे ती. बाबा तिच्या रूम मध्ये झोपली होती. चिंगी घरात आणूसाठी त्याने जा केला ना त्या काही कमी नाही. देवासारखं होईलच रे टग्या. बघितलंच ना माई, घरात सगळी किती खुश झाली. आजो तर जीव भांड्यात पडलो. आता ते का खय जाऊक देणार नाही. आनंदी, बरा असस ना? अगो काय खूळ लागला तुका? हा अगो सवतीचं पार घरात इला, तिचं एवढं कसलो आनंद मानतस काय? त्या घरात इला किती त्याचा कौतुक. अगो कोण असा ता? बॅरिस्टर असा की मुख्यमंत्री असा? अगो 7 वर्षाचा पोर राहता. हा, आणि ते का किती महत्व देतास तुम्ही? घरातल्या पोरा घरातली माणसंच महत्व देणार ना, नाहीतर कोण देणार? आणि प्रत्येक घरातला पोर त्या घरातला मुख्यमंत्रीच अचूक वया. सगळ्या घरावर माणसांच्या मनावर त्याच राज्य. आनंदी, बास झाला आता. तुका ना सगळा चांगला वाटता गो, पण शेवटी किती काय झाला ना तरी तुझ्या पोटचा पार नाही हाता. सवतीचा पार आहे तुझ्या. आणि एवढ्या डोक्यावर घेऊन नाचतस ना ते का? उद्या तुझं पार येत ना तेव्हा ते का कोणी विचारणार नाही, एवढा लक्षात ठेव. काय हो झाला तरी आपला तर आपला, दुसऱ्याचा तर दुसऱ्याचा. हो माई, असं नाही. हा जगाचा नियम आयो. तू बोललस ना म्हणून बदलणार नाही. आनंदी, बिस्किट पण आणलीस? हो. हे टगू, हे बघ, प्रदर्शनात जातोयस ना, हा, तर ह्यांचा हात नाही सोडायचा आणि तिथे नीट व्यवस्थित बोलायचं. बघ आनंदी, मी पहिला नंबर काढतले आता. टग्या शेठ, हा, रेडी? निघूया. चला. अहो, चिंगीला वेळेत व्हॅन मिळाली ना? हो, व्यवस्थित वेळेवर आली. हा. आई, माझा कोट कुठे पाहिलास का ग? नाही. अगं विसरली रे, विसरली. आईचं वय झालं तुझ्या. थंडी वाजत होती ना म्हणून मी ते घेतली शॉलीच. स्वेटर द्या आईला. चला या. चला, मी पकडतो. शूज घाल. अहो, नीट बोलली ना तुमच्याशी? हो हो, अगदी व्यवस्थित आणि आनंदात होती नेहमीप्रमाणे. ती सांगत होती तिच्या शाळेतली कुठली मैत्रीण आहे, तिचा आज वाढदिवस आहे, विचारत होती जाऊ का. मी म्हटलं जा ना, काहीच हरकत नाही. बरं झालं, जरा आपण तिच्या कलाने घेऊयात. मी पण काळजी घेईन त्याची. आणि संध्याकाळी आली ना ती दृष्ट काढेन तिची. काल किती गोड दिसत होती ती. नजर नको लागायला तिला. आणि तुझी पण दृष्ट काढेन. हा, बरं, आधी निघू आम्ही. हो, साहेबांना उशीर होईल. चला या.
टाटा. आनंदी, चिंगीची दृष्ट काढशील ना तेव्हा राघवची सुद्धा काढ. बाप लेकीच्या नात्याला कुणाची नजर नको लागायला. हा एक तर माझ्या बहिणीचं लग्न झाल्यापासून हैसं रवा केलंस, रोज तिच्या डोक्यावर येऊन बसतस आणि माका विचारत तू कशा येईल म्हणून. आई आई तू हसतेस काय? ती काय बोलतेय? हे अति होतंय. हे माई, हे अति होतंय. त्या घरातली मुलगी आहे ही. असं बोलायचं नाही. माय लेकी सुधारायच्या नाहीत या. अगो तुझ्या सासू कळत नाही का तिच्या लेकीची चूक? हा माका सांगता गप्र म्हणून. हा या म्हणजे स्वतःचा ठेवायचा झाकून दुसऱ्याचा बघायचं वाकून. आता हे काय झाकून वाकून आनंदी काय चाललंय हे? मी माफी मागते तिच्याकडून. गप तुझ्या माफी मागता. अगं बाई, माई गप राहू ना माई. मी गप्र होणाऱ्यातला नाही होय. हे बघ, मी तुझ्याशी बोलतच नव्हते. तू उगाचच मध्ये बोललीस. मी भाजीबद्दल बोलत होते. तू मला बोललीस हा. नाही, मी तुला नाही बोलले. मला वरण देतेस का ग? तुला काय वरण वगैरे हवंय? काय बोलती ती ऐकत नाहीयेस तू? ए बाई, ती मुलगी आहे या घराची. जरा मानाने बोला. नणंद आहे ती. माझी पण बहीण सून आहे घरातली. जळता कोणाची दाढी आणि कोण पेटवता इडी. ही पण माझी नवीन सायकल आणली आनंदी. ह्या आनंदी पण नवीन सायकल लिहिली आनंदी. मी माझ्या या कानाने ऐकलंय. दाढी काढी काहीतरी बोलत होती ही. तुम्ही पण ऐकलत ना? हो, मी ऐकलं. बघ, बोललास तर काय झाला? काय बोलले तर कळलं नाही तू का? अगो माई, किती शब्दात शब्द वाढवतोस. आणि न कळणारे शब्द घालून शब्द वाढवते ही. बोलतलय काय करतास तू? बोल ना काय. मग बोलताय ना तर मराठीत बोल. आणि मालवणीत बोलायचं असेल ना तर जा तुझ्या घरी. या बघ, आमच्याच घरातली पोर सून म्हणून आणलेली आहे मालवणी बोलणारी. ती चालता गुत्तू गप किती तू बोल ना. माई गप राहू. माझ्यासाठी तरी. अगो आनंदी माकाच बोलत. अगो यो दोघी माका एवढा बोलत. कायच बोललस ना. मी कुठे बोलली ग बाळा तुला? नाही बोललस. आणि कसा बोलशील गो तू पाय आता मुंबईवालीन झालंस ना. कसा बोलतलस माका माहितीया. कळला माका. मी जड झालंय ना. जड झालंय या घरात. पण आता राहणार नाही या तुझ्या घरात. बाहेर जातले मी आता. आता गावात जाते की नाही बघ. ए टाक्या बॅग भरू घे चाल. माई, आनंदी अगो तुझ्या बहिणीक 2 दिवस पण घरात जागा नाही तुझ्या. नाही राहूचा माका. चाललंय मी गो. पण तुम्ही दोघी काही कमी आहात का? आगाऊपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्यात तुम्ही. आई, माझ्या मनाला खूप लागलंय गो. ए बाळा, मी आहे ना तुझी आई. तुझ्या जखमांवर फुंकर घालायला. तू आहेस म्हणून तर चाललंय सगळं. नाही तर दादा बघ, गेलाय तिला समजवायला. एकदा तरी म्हणाला का की वर्षा तू नको काळजी करूस, मी आहे तुझ्या बरोबर. पण नाही. दादा कसला दादा आहे तो. मागच्या वेळेला नाही ते आबा आलेले तेव्हा काय केलं त्यांनी? काहीच नाही केलं. तो कसला काय करतोय? आणि तुम्ही तरी काय करताय? सुनेच्या माहेरची माणसं आली की खूप तर तुम्हाला बरोबर. राघव बिचारा सगळं सांभाळून घेतोय म्हणून बरं आहे. काय चुकतंय हो त्याचं? तू मला सांग, हे माझं घर नाहीये? हो, आहे ना. मग? माझ्या दादाचं घर आहे म्हणजे माझंच घर आहे. माझा हक्क नाहीये का या घरावर? 100%. म्हणून काय डोक्यावरती मिराय वाटणार का त्याच्या? या अशा गोष्टींमुळे ना एकही नातेवाईक शिल्लक राहणार नाही. यो बरी या कायच थांबा. ही एक बरी या आनंदी. खयची साडी नेसू? तुका हवी ती नाही. हा, ही बघ, ही पण असा माई. ही बरी या आनंदी. अगो चांगल्यो साड्यो आहेत घे तुझे. या कपाटात पण आहेत काय साडी? माई, त्याला हात नको लावू. कित्या? काय सोना दडवून ठेवलास की काय? नाही, रमाताईंचो असा आम्ही हात नाही लावत. होय काय? बरं असू दे. त्यांच्या कशा काय माका? माझी बहीण आहे ना. बहिणीचा तर माझा. तुका जे हवं ते घे. है ना? बर, हे घे बघ. आनंदी, हे कानातले घालू? बरे वाटते ना? बरं दिसते. भारी आहेत गोये. आनंदी, अगो पण बाहेर फिरूक जाताना माझ्याकडे चपलाच नाही गो. येताना पाय तर तुटली ना माझी. की माई, मग माझी घाल. आणि तू काय घालशील? माझ्याकडे आहे दुसरी. सांगतो काय? 2 जोड चपलाचे. होय, बरा बाय गो तुझा. माई, तुका जे हवं ते घे. असं म्हणत
ही 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 साडी घेऊन जा, जाताना घेऊन जा, बरी वाटतं ना. आनंदे, किती मोठ्या मनाचं असंच ग तू. काय गो माई, बहीण आहेस ना तू माझी. हे बघ, माका तुम्हीच सांभाळलं ना आई गेल्यावर. वय तर म्हणूनच तर हक्कान मागतोय, बहिणीकडे नाही तर कोणाकडे मागायचा. तुला हवं ते घे. माई, तुला माहितीये मी पहिल्यांदा मुंबईत आले ना तेव्हा मला तुमची खूप आठवण यायची. म्हणजे पहिल्यांदा काही बघितलं की असं वाटायचं माईला हे किती आवडलं असतं, ताई किती खुश झाली असती, टग्याने हे खाल्लं असतं त्याला किती आवडलं असतं. खूप आठवण यायची. होय काय? तुका काय आमची नुसती आठवणच येणार, पण आमच्या नशिबात खय काय. हा तू बाय नशीब काढलंस. हा आई, कदाचित भाऊजी मुंबईत घर घेतील आणि तुम्ही पण मुंबईत राहायला याल. कोणाच की तुझं भावाची घर घेतलं मुंबईत. कित्या गरीबाची मस्करी करतस गो. मुंबई का आपल्यात फळणारी नाही. बघलस ना कशी भांडणं झाली ती. हे बघ माई, पण तुझी जागा जमिनीवरच. हा माझ्याकडे बघ ना, माझ्याकडे एसी हा, नासो बेड हा, चटई टाकून जमिनीवर झोपताव आम्ही. तुमच्यासारखी मोठ्या मोठ्या हॉटेलात नाही जाणव आम्ही. परवडत नाही आमका. पण मी आनंदी रडलंय ना, माका काय खुपला ना तर माझं गोना माझ्या वांगडा असता. कधीतरी प्रेमान हाक मारता, प्रेमान हात धरता. माझा काय चुकीचा वाटला ना तर हक्कान भांडताय मी त्याच्या वांगडा. पण तो हक्क तुझ्याकडे नाही आनंदी. आनंदी, तुझं गोना सगळा करता तुझ्यासाठी, पण त्याच्यात जर गोवाचं प्रेम असूक लागता ना तर नाही आगो. आनंदी, राघवरावांनी माहिती मंगळसूत्र बांधून तुका बायको म्हणून आणलेला नाही. घरातली कामा करू आणलेला. आणि हा लेबल मात्र बायकोचा लावलेला. मला काय करू दिलंस या? व्हाईट पावडर लावलोय. वाईट पावडर आई, आंघोळीत नाव निलस. माई थांब, मी पुसतोय. मी बसून बघतोय. व्हाईट पावडर. नको आनंदी, रवांदी याचा. ए बॅगेर बस, चल. बॅग बंद होणार नाही माझी. बसू. वायता वायता उभं राव राव. हा बस आता. हा बस. हा बघ लागता काय गो. लागली बाय. आनंदी, आनंदी. हा माई आले. हा ये आता. ए माझ्या रेडिओकडे बघायचं नाही हं? बिलकुल बघायचं नाही. आपण नको ह्याचा काय करू. हो ना, नेल पॉलिश, लिपस्टिक. ह्या काय असता सध्याचा काय असता. कशात कुंभू आता. अहो, कुठे गेला होतात तुम्ही? ऐक, एक काम कर. हे बघ, हे माईंसाठी आहे आणि हे त्यांच्या मिस्टरांसाठी आहे आणि हे तुझ्या ताईच्या मुलांसाठी, हे ताईसाठी आणि ताईच्या मिस्टरांसाठी. अहो, ह्याची काय गरज होती? अगं नाही नाही, हे बघ पहिल्यांदाच आलेत ना आपल्या घरी, मानपान तर झालाच पाहिजे ना. तू तुझ्या हाताने दे त्यांना. अहो, लहान आहे मी त्यांच्यापेक्षा. लहानपणापासून त्यांच्या सोबत वाढलेली, त्यांनी दिलेल्या वस्तूंवर वाढलेली. आता ते कसं वाटेल? आनंदी आम्हाला वस्तू देतेय म्हणजे आनंदी मोठी झालीये. नको, तुम्हीच द्या. खरंच नाही नाही, असं काही वाटणार नाहीये. तू दे, तुझ्या हाताने दे त्यांना, खूप बरं वाटेल. ऐक माझं. बोला. माई. हा गो माई.
आनंदी अगो तुका सांगूचच रवला हिरवे बांगडे आहेत ना तुझे बरे आहेत गो जाड होत आमच्याकडे गावाकडे गावतात ना अगो 2 वेळा कापडे धुताना वापरलंस ना की फुटून जात ठीक आहे देते आधी बस कित्या बस हा द्यायचा. काय या घ्या झाला काय तुझा हा अरे रिक्षा पकडूच्या आणि सामान भरूचा रिक्षेत चल. रिक्षा कशाला, आपली गाडी असताना मी येतोय सोडायला स्टेशनवर. काय सांगतात ओ भाऊजी देवा माझ्याकडे. नाही राहू दे राहू दे राहू दे. तुम्ही पण ना सोडच्या तर काय झाला सासऱ्यांका गाडी येसून गावात सोडला तर मिहुनिक सोडूतच नाही की. आनंदी तुझं गो म्हणजे ना देव माणूस हा. अरे नाही, आपल्या माणसांसाठी नाही करणार पण कोणासाठी करणार. भाऊजी सायकलीचा काय. हा आहे माझ्या डोक्यात. तर घ्या ऐक, ही सायकल मी नंतर ट्रान्सपोर्टने पाठवतो. आता राहू दे इथेच, कारण आता बघ इथे ट्रेनमध्ये खूप गर्दी असेल, कोणाचा धक्का लागेल किंवा पडेल, डॅमेज होईल. मी नक्की पाठवेन. ठीक आहे, आता इथेच राहू राघवराव तुम्ही बोलताल तसं करतोय. ठीक आहे, हरकत आहे. बबन सायकल घे. राघवराव मी पुढे बसतोय. बरं ठीक आहे ठीक आहे, चला या 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 या. आनंदी काळजी घ्या आणि काय वाटला तर फोन कर माका. या. बसा बस. बंद करा. हो बस म्हटलं ना तुला. ठीक आहे. हो आणि बसून प्यायचंय, अजिबात उठायचं नाही. गरम आहे, सावकाश पी. सगळ्यांसाठी मागतील तेव्हा गरम गरम चहा करून द्यायचा आणि स्वतः मात्र थंड चहा प्यायचा. कशासाठी आई, हे बरोबर आहे का? नाही अजिबात नाही. झालं मी हे कुठे चाललीस? बस. मी सांगेपर्यंत उठायचं नाही आणि बसून राहायचं, अजिबात उठायचं नाही. आनंदी मज्जा आहे बाई तुझी. उठून मी आता मी सांगितलंय का? बरं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, म्हणजे तुमच्याशी बोलायचंय. हा बोल. आई, तुला दरवेळेला प्रत्येक गोष्ट अगदी हातात आणून हवी असते, बरोबर की नाही? अगदी वेळच्या वेळी, हो की नाही? हो रे राजा, किती ओळखतोस रे तुम्हाला. वर्षा, तुला आपल्या ह्या घरातनं जेवण जातं, मग ते अगदी वेळच्या वेळी तुला तयार हातात हवंय की नाही? आणि आनंदी, आनंदीलाही वेळच्या वेळी आराम मिळायला हवाय की नाही? तिला स्वतःचा वेळ हवाय की नाही? म्हणून मग मी आता एक निर्णय असा घेतलेला आहे, उद्यापासून आपल्या घरी घरकामासाठी, स्वयंपाकासाठी मावशीबाई येणार आहेत. आता घरातली सगळीच कामं आनंदीनेच केली पाहिजेत हे काही गरजेचं नाहीये. बरोबर ना? आई ग गुडघा दुखला ग माझा. उघडशील का बाळा? हो. बबन, आनंदी साहेबांनी सांगितलं होतं ना तिला घेऊन ये म्हणून, तिला आणले. हे आते घे. अगं ये साहेबानू, तुम्ही म्हणाला होता ना तिला घेऊन ये म्हणून, ती बघा आले ती. ही आहे कधी? हा नमस्कार. ये ये. कुठे अडकली टेप तुझी? ये. काय झालाय? ते चप्पल. चप्पल कुठे? आता इथे काढते. अगं तिथे काढायची असते चप्पल.
हा, ये ये. ये ये बघ, तू कामासाठी बाई आणलीस ना, आनंदीला आवडलेलं नाहीये. ताई हे घ्या. सीताई नको. अहो तुमच्यासाठी आणलंय, घ्या घ्या. घे घे, पी पाणी पी, सावकाश. हो. ठसका लागेल. अरे देवा. द्या, ठेवते मी आता. जी नको. अहो द्या द्या, ठेवते. बरं ताई, जी. उठ्या का? बसा ना तुम्ही. हा. हा, बस अहो तिथे नाही, इथे इथे बसा. इथे का? बस बस इथे बस. जी नको, उभी राह. बरं तर बबनने तुम्हाला सगळं काही समजावून सांगितलं असेलच. काय बनू, सगळं सांगितलं तिला. घरात माणसं किती आहेत, काम किती करायला लागतं, सगळं सांगितलंय. थँक्यू. नाव काय तुमचं? वासंती ताई. बरं, राहता कुठे? इथं जवळच राहतात. राजा बबन, हा. समजा आम्ही हिला कामावर ठेवलं, हा. तर हिच्या वाटणीची कामं पण तूच करणार का? का? अरे बोलू दे ना तिला, तू काय बोलतो मध्ये मध्ये? बाळा, नाव काय तुझं? आता सांगितलं ना नाव, वासंती ताई. काय जी आई. जी आई, हे कसलं नाव? नाही नाही, तिने तुम्हाला आई म्हंटलय, तिचं नाव नाही आहे. जी वासंती. बर, जीवासंती. जी वासंती. अगं बाई, हो का? बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही. तर तुम्ही राहता कुठे? इथे ते रामलाल कंपाऊंड आहे ना, तिथे दादा. अच्छा, ठीक आहे. हा, तर हे बघा, घरची सगळी कामं तुम्हाला करावी लागतील. जी दादा. आणि त्याच्यामध्ये मग आता धुणी भांडी आलं, जी दादा. कपडे लत्ते, जी दादा. या सगळ्या गोष्टी आल्याच. जी दादा. आणि हा, एक सर्वात महत्वाचं म्हणजे घर कायम स्वच्छ ठेवायचं. आणि स्वयंपाकाचं मी बघेन, त्याची काळजी तुम्ही. घरचा सगळा स्वयंपाक तुम्ही करायचा. जी दादा. बरं, ह्यांचं नाव आहे आनंदी. ह्या जे काही सांगतील ते सगळं करायचं. जी वहिनी. आणि ऐक, माझं आई. माझं काम तुला मी सांगते. जी हा, मी आई आहे, या घरची आई आहे मी, तर माझी पण काही कामं असतीलच. तर मला रोज चहा लागतो. आणि तो हातातच लागतो, तो गरमच लागतो. तो थंड असले तर तो गरम करून द्यायला लागतो. मी आनंदीला समजवण्यामध्ये नाही, बहुतेक मी तिला नीट समजावू शकलेलो नाहीये. मी रुसून गेली की काय? मला तिला समजावावं लागेल. जरा सूप खालून घेऊ. वासंती ताई, हा. टीव्ही बघतात आता. हलणार नाही. तुम्ही एक काम करा, पायाच्या आजूबाजूने झाडून घ्या. पायवर घ्या. असं कसं पायावर घेणार नाही? केर काढायचं झालं तर कसं साफसूफ व्हायला हवं की नको? माझ्या कामाच्या बाबतीत माझी शिस्त आहे, ती मी मोडत नाही आणि बाकीच्यांना कोणाला मोडूही देत नाही. पायवर घ्या.
पाय वर घ्या. पाय वर घेताय की असं.